जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था के माध्यम से हर वर्ष की तरह इस वर्ष भी 76वां गणतंत्र दिवस कचरा उठाने वाले बच्चों के साथ बच्चों के स्कूल में स्वच्छ भारत निरोगी भारत के तहत जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था द्वारा विगत 3 सालों से निरंतर कचरा उठाने वाले बच्चों की फ्री व उत्तम दर्जे की शिक्षा देने का कार्य किया जा रहा है। कार्यक्रम में प्रमुख अतिथि के रूप में जिजाऊ के संस्थापक नीलेश सांबरे की उपस्थिति रही। हरिओम नगर भोईर तालाब डंपिंग ग्राउंड में इस सुंदर कार्यक्रम का आयोजन किया गया, जहां पर गणतंत्र दिवस निमित्त ध्वजारोहण का कार्यक्रम अध्यक्ष नीलेश सांबरे के हाथों किया गया, तो वहीं बच्चों ने सुंदर नृत्य पेश किया। साजरा करताना आपल्याला पाहायला पेड़ पौधों को शोभा आती है हरी भरी डालियों से, पेड़ पौधों को शोभा आती है हरी भरी डालियों से और प्रोग्राम को रौनक आती है जोश भरी तालियों से, और जोश भरी तालियां होनी चाहिए। अभी हम आगे बढ़ते हैं अगले परफॉर्मेंस की ओर। ये पारंपरिक शहरामध्ये एका बाजूला मोठमोठ्या गगनचुंबी इमारती दिसत असल्या तर दुसऱ्या बाजूला आपण बघताय कचऱ्याचे डोंगरही तेवढेच मोठे आहेत आणि या कचऱ्याच्या डोंगरावरती मोठ्या प्रमाणामध्ये वस्ती राहते आणि वस्तीवरची मुलं जेव्हा 2015-16ला ही शाळा सुरू करण्याच्या आधी हे कचऱ्याच्या ढिगामध्ये काय काय मिळतं का ते शोधत होते, लोकांकडे धुणी भांडी करायला लहान लहान मुलं ते जात होते। आज आपण देशाची 75वी प्रजासत्ताक दिन साजरा करतो। अशा वेळेस हा जो वंचित घटक आहे, वंचित मुलं आहेत, या मुलांना शिक्षण देण्याचं काम जिजाऊ करतो। ठाण्याच्या 21 झोपडपट्ट्यांना येऊरपासून कचऱ्याच्या ढिगापासून प्रत्येक झोपडपट्टीमध्ये फ्री कोचिंग क्लासेस जिजाऊने सुरू केलेले आहेत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे। हे वाघिणीचं दूध फक्त श्रीमंतांच्या मुलांपुरती मर्यादित न राहता गरिबांच्या मुलांना, गोरगरिबाच्या मुलांना मिळालं पाहिजे या उद्देशाने जिजाऊ प्रत्येक भागामध्ये फ्री कोचिंग क्लासेस 1ली ते 12वीपर्यंत कोचिंग क्लासेस घेते आणि त्या विद्यार्थ्यांना तयार करते। आज कचऱ्याच्या ढिगावरचं उदाहरण बघायचं गेलं तर 3 विद्यार्थी हॉटेल मॅनेजमेंट करून 5 स्टार हॉटेलमध्ये नोकरी करतात। अनेक विद्यार्थी 8वी नंतर 9वीपासून धडपडीला JEE आणि नीटचे क्लासेस घेत आहेत। त्यांना डॉक्टर व्हायचे, त्यांना IITला जायचं आहे, त्यांना पाठवण्याचं काम जिजाऊ करेल। जोपर्यंत या देशातील विद्यार्थी, गरिबांचा मुलगा उच्च शिक्षण घेत नाही तोपर्यंत या देशातील गरिबी कधीच जाणार नाही आणि आपल्याला स्वातंत्र्य मिळणार नाही किंवा राज्यघटनेनुसार देशही बलवान होणार नाही। बलवान करण्याचं काम जिजाऊ करेल।